सांगली लोकसभेचा मतदारसंघ काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचं जवळजवळ निश्चित केलं असून राजू शेट्टी यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावावर एकमत करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। या दोघांपैकी एका नावावर शनिवारी खासदार शेट्टी हे शिक्कामोर्तब करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। दरम्यान दिवसभर स्वाभिमानीकडून आर पाटील यांच्या कन्या स्मिता व आमदार मोहनराव कदम यांचे नातू डॉक्टर जितेश कदम यांच्या नावावरही चर्चा झाली। मात्र या दोघांनी नकार कळवलेला आहे। निवडणुकीला अत्यंत कमी काळ राहिला असून भाजपकडून खासदार संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे स्वाभिमानी लवकरच आपली उमेदवारी जाहीर करणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सामील झालेले आहेत। त्यांनी 2 मतदारसंघांची मागणी केली होती, त्यापैकी हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीने स्वाभिमानीला दिलेला आहे। आता काँग्रेस सांगलीची जागा सोडणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। या मतदारसंघात भाजपचे संजय काका पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी प्रयत्न करत आहेत। त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांचं नाव जोरदार चर्चेत आहे। दिलीप तात्या पाटील हे सध्या राष्ट्रवादी जिल्हा नेते आहेत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचा त्यांना चांगला फायदा होणार आहे। सांगली जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी दिलीप तात्यांचे चांगले संबंध आहेत। काँग्रेसकडून सध्या इच्छुक असलेले विशाल पाटील नाराज आहेत, मात्र दिलीप तात्यांनी वसंतदादा कारखान्याला मदत केलेली आहे। त्याचा पैरा फेडण्यासाठी विशाल पाटील लोकसभेला दिलीप तात्यांना मदत करण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आघाडी धर्म म्हणून आमदार विश्वजित कदम व मदन भाऊ गटाच्या जयश्रीताई पाटील यांची मदत मिळणार आहे। पूर्वी राष्ट्रवादीत व सध्या भाजपमध्ये असलेल्या काही जणांचा छुपा पाठिंबा दिलीप तात्यांना मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजपला तोड देण्यासाठी त्यांची उमेदवारी ताकदवान ठरण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावाची देखील चर्चा स्वाभिमानीकडून सुरू आहे। सांगली मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान देखील मोठ्या प्रमाणात आहे। आरक्षणाच्या विषयावरून धनगर समाज भाजपपासून दुरावलाय। या समाजाबरोबर इतर ओबीसी जातीतील समाज गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी राहतील अशी शक्यता आहे। गेल्या 6 महिन्यांपासून काकांविरोधात गोपीचंद पडळकर आक्रमक भूमिका मांडत आहेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत देखील चर्चा सुरू आहे। खासदार राजू शेट्टी यांनी दिलीप तात्या पाटील व गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केल्याचं वृत्त आहे। या दोघांपैकी एकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी मिळणार आहे। भाजपनं उमेदवार जाहीर केल्यानं स्वाभिमानीमध्येही हालचाली गतिमान झालेल्या आहेत, त्यामुळे शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराची घोषणा होणार आहे।